केस खूप गळतात, खूप निस्तेज होतात। आज आपण केसांसाठी उपयुक्त असे जास्वंदाचे तेल तयार करणार आहोत। हे नॅचरल वस्तूने आयुर्वेदिक तेल आपण केस गळतीवर या तेलाने खूप फरक पडतो। केस नरम शायनिंग येते, केस छान दाट लांबसर होतात। आज आपण रेसिपी नाही, एक आयुर्वेदिक तेल बघणार आहोत। नमस्कार, मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तेल बनवण्यासाठी आपण इथे साहित्य बघूया। मी इथे जास्वंदाचे 5 ते 6 फुलं घेतली आहे, माझ्याकडे थोडीच होती। खूप सारा कढीपत्ता घेतला, 1 वाटी भरून कढीपत्ता असेल। जास्वंदाची पानं घेतली, फुलं कमी असल्यामुळे। 1 कोरफड घेतली, त्याचे 2 तुकडे करून घेतले आणि 1 चमचा मेथी घ्यायची आहे। सर्वात आधी आपण पातेल्यामध्ये कोरफडचे तुकडे करून टाकायचे, त्यानंतर जास्वंदाची पानं टाकून घ्यायची, कढीपत्ता टाकायचा, जास्वंदाची फुलं टाकून घ्यायची आणि 1 चमचाच मेथी वापरायची आहे। इथे 200 ग्रॅम इतकं नारळाचं तेल टाकायचं, खोबऱ्याचं तेल टाकायचं। सर्व मी यामध्ये टाकून घेणार आहे। सर्व तेल मी यामध्ये टाकून घेतलं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोरफडीला चाकूने थोडेसे काप करून घ्यायचे, म्हणजे ती फुटणार नाही। कमी गॅसवर आपल्याला हे सर्व तेलामध्ये पूर्ण असं उतरलं पाहिजे, त्याचा रस असं तेल करायचं आहे। बोरच्या पाण्याने केस गळतात, त्यामुळे कोंडा होतो, तर ह्या तेलाने भरपूर सारा फरक पडतो, केस नरम होतात। तर अशी घरगुती तेल करून बघितलं ना तर छानच होतं आणि केसांनाही फायदा होतो। आपण असं नॅचरल पद्धतीने असं तेल करत आहोत। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवर ते छान त्यामध्ये त्याचा रस उतरला पाहिजे, असं या पद्धतीने त्याला छान शिजून घ्यायचं आहे। एक 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवर होऊ द्यायचं। 7 ते 8 मिनिटानंतर थोडं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मी इथे एक चाळणी घेतली, त्यामध्ये मी सर्व तेल गाळून घेणार आहे। मी इथे तेल गाळून घेतलं। अजून कोरफड आणि जास्वंदाच्या पानामध्ये पण तेल आहे। एक कॉटनचा कपडा घेतला, त्यामध्ये आपण हे सर्व फड ते सरळ टाकून घ्यायचं आणि छान याला गाळून घ्यायचं आहे कपड्याने। असं दाबून दाबून गाळायचं, त्यामधला रस खूप सारी तेल त्या कोरफडीमध्ये फुलांमध्ये असतं, त्यामुळे छान असं पिळून पिळून त्याचं तेल काढून घ्यायचं आहे। हे 200 ग्रॅम तेल करून ठेवलं ना छान महिनाभर जातं। हप्त्याला 2दा लावायचं आहे। 1 दिवस आधी लावून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी शॅम्पू करून छान केस धुवून घ्यायची। मस्त तेल होतं, केसही छान नरम होतात, दाटसर होतात। केस गळण्याची जर कंप्लेंट असेल तीही कमी होतं। वापरून बघा, करून बघा असं तेल। माझ्याकडं जास्वंदाची फुलं कमी होते, त्यामुळे मी इथे जास्वंदाच्या पानाचा वापर केला जास्त। तुमच्याकडे जर जास्वंदाची फुलं जास्त असतील तरीही टाकले तरी चालतात, 15-20 पानं टाकले तरी चालतात। जेवढे जास्वंदाचं फुलं असतील तेवढं तेलाला छान फरक पडतो, मस्त तेल तयार होतं। मी छान इथे पिळून पिळून घेत आहे, त्यातलं सर्व रस त्यामध्ये ओतून घेतला आहे, असं तेल तयार झालं छान। मी एका काचीच्या बॉटलमध्ये हे तेल भरून ठेवणार आहे, छान थंड होऊ द्यायचं आणि नंतर भरायचं। मस्त असं आयुर्वेदिक हर्बल तेल तयार झालं आहे, नक्की तयार करून बघा। तुम्हाला जर या तेलाने फरक पडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। मला हे तेलाने फरक पडला म्हणून मी हे तेल तुम्हाला करून दाखवलं। तर अशा पद्धतीने नॅचरल असं आयुर्वेदिक तेल नक्की तयार करून बघा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत। ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत।